जरा वावरातलं चगाळ काढायला जाऊ. हा, जरा पाणी तापायला खोडके पण होतेत की, पण नाही, गावाला फटकारा कोणी येईन मारून. हे किती चगाळ झाले बर. हा, शोधाने पण जातोय गावामध्ये, तो पण फेरफटका मारतोय. हा, आणि परत बोलल्यावर राग येते त्यांना. पाण्याच्या मळ्यामध्ये मठाचं मठ पाणी, गुलाब जाई जुई, जाई जुई. वहिनी, ओ वहिनी, ओ वहिनी, अहो काय बया, करताय उन्हात अनात? कशाला आला ह्यो चंदन शेठ इथं? अरे काय कामाला वहिनी काय कामाचा. करते काय माहिती उन्हात अनात यावं तरी जाऊन. ओ वावरात नका येऊ. अहो अहो कड येतो. अहो अहो थांबा तिथंच, पाय अहो टिकून नका येऊ, पाणी दिलंय वावराला. आता डोक्यावर पाय घेऊन येतो असं वर. एक काय डोक्याला ताप आहे. काय चाललंय काय करताय? काय दिसेना काय तुम्हाला काय चाललंय ते? ऊस गेला की तुमचा ऊस गेला, मग हे चगाळ कुणी काढायचं? सगळा. मग खत कवा टाकलाय? आता टाकलाय म्हणजे ऊस गेला तवाच टाकला ना वावरून. आता मस्त पार्टी बिर्टी चालू असेल आता. हा, त्याचं तुम्हाला काय करायचंय? नाही म्हणलं आम्हाला अजून नानासाहेब आढळले नाहीत. हा, आढळलं म्हणजे तुमची पण लाल होईल, तुमचं पण कसं तरतरीत सगळ्या गोष्टी होत्या का नाही? माल पाणी आले म्हणलं थोडाफार खर्च पाणी करायला पाहिजे आम्ही ना तुमच्या त्यांनी. घरातली चौकशी करतो का? अहो तुम्ही तसं किती नाही. कमावता, किती इन्कम आहे तुम्हाला, तुमचे वावर किती आहेत, झालंय सोन्यासारखा माझा संसार, तर तुम्ही कशाला मध्ये त्याच्यात काड्या घालायला? अहो किती गेला ऊस किती काय चौकशी करायला पाहिजे, मित्र आहे तो आपला. तुम्ही तुमचं बघा की, असं अख्ख्या कसं गावाचं तुम्हाला पडलेलं आम्ही असते. चांगलं विचारायला गेलं तर असंच असतं बघा वहिनी तुमचं. राहू द्याल, आला बाबा एकदाचा ऊस गेला आता काय लावणार आहे वावरात? बघू. माझं काय, नानासाहेबांच्या हातात आहे सगळं, काय लावायचे काय नाही. आता अख्ख्या ऊसाचा पैसा त्यांच्याकडे आहे. मग मी नाही ना काय बोलू शकत. मी उद्या आले थोडाफार खर्च उद्या काहीतरी. अहो चंदन शेठ, तुम्ही शेठ आहेत, तुम्हाला काय द्यायचंय? आपण आठवण आली नानासाहेबाची, कुठे गेलाय तरी कुठं मग ते? बघा की, नानासाहेब जसे गाव हिंडतात तसं तुम्ही पण गाव हिंडून या. नाही मी आता गावात नालो नाही दिसलं तिथं ते. तरी बघा, लक्ष द्या जरा, तुमचा चष्मा बदला नाही तर. हा का? हा, मग बरं. काय तर. बरं बघतो जरा. तिकडे गेलं ना ज्वाली बिली शेटकडे गेलंय का? हो, मी वावरात. हम्म. आता माझी काय पाठीला डोळे आहेत का? आपण जरा लक्ष ठेवा ना नाही तुम्ही. नाही, माझ्या पाटणीला डोळे आहेत का? आता ते माल कुठं फिरत्यात माल कुठं आलाय नाही. म्हणल्यावर आता जरा काहीतरी गडबड नका, असेल माल त्यांच्याकडे. येऊ, ताल येऊ, हाल येऊ, काय येऊ द्या. बरं किती आलो पैसे? अहो काय करायचंय मी म्हणते तुम्हाला. अहो सांगा की आम्हाला थोडं कळू तर द्या काय की. गरज पडली आमची तुम्हाला सांगायची? आम्ही विचारतो का तुमची कमाई किती आहे ती? आता आम्हाला विचारतच नाही तर. बाहेर निघा वावराच्या, लय झालं आता, निघा. अहो, बघितलं सारखं मला काय काम असं करू काय द्या. राव, हे? हो, बाहेर. अहो बघतो ना नाना साहेबाला कुठं आहे ती. थांबा. स्वतःच ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. हे असंच आहे राव सवयीच आहे. यांचं. बघतो ना नाना साहेबाला कुठं गेलाय ते. अशीच नासकी असतात गावात जाळणारी. हा, लगेच आलाय ऊस आमचा किती गेलाय, पैसे किती आल्यात, काय गरज आहे विचारायची ह्यांची? हा, माझ्या नवऱ्यावर तर नुसतीच जाळतात. हा, नवीन कपडे घातले, बूट बीट घातला, जरा गावात कुठंतरी एका साईडला बसला की नुसती जळण होती, नुसती जळण होती. मी तर म्हणते कसा काय यांचा धूर निघतो आणि कसा नाही, काय सांगताच येत नाही. जाऊ दे, त्याच्या कुठं डोक्याला लावायचं डोकं, कशाला बिनडोकं आला काय माहिती माझ्या डोक्याला डोकं लावायला. माझं मला काम पडले, गेलं बघ, गेलं. ए धन्या, इकडे आला, उड्या मारतेच आला. लग्नाला तयार आहे हुंडा नको मला. जसा तू आलाय का तसं तिला पण मोकळीच घेऊन ये. आता तू अरे तुला पोरगी म्हंटल्यावरती लगेच पळत आला रे. बरं काय का काय? असं ना बाबा, पोरगी तर बघ मला पहिलं. तुझ्या तोंडाला बोल काय बोलायचे, शिव्या दे, काय करायचे ते कर. वाटलं इळे नको हाणू, इळ्याला जोरच लागतं, इळे नको हाणू. पोरगी म्हणल्यावर तुझ्या लय तोंडाला पाणी सुटतंय रे. पोरगी बघायची म्हणून तिथनं काय बोलून घ्यायची काय गरज होती काय इथं? आणि मग तुला काय बोलायचं होतं त्याशिवाय तू इथं आला नसता, हे मला माहितीये ना. काय शिवाय तर आलं नसं मग कशाला म्हणायचं पोरगी बघायची म्हणून? वर्षभर लावलं तुम्ही पोरगी बघायची म्हणून, ना आजोग बघताय पोरगी का? मी एक बोलू का फसवायचं धन्या काम तुला? करता काय मला? तुला एक बोलू का? मग? तुला तुझी नाडी बांधता येते काही? अरे ती बँटीची स्टाईल आहे ती. अरे कसली स्टाईल आहे? मग? हा, नाडी बांधता आहे ना स्वतःची, तुला लागलाय पोरगी बघायला लावायला मला. अरे ताई, माझं वय झालं 32, लोकांना पोरं झाले 33 आणि तू का ग बसती? अरे कुठल्या शाळेत होता? कुठल्या मराठी शाळेत होतं, जिल्हा परिषद. वा वा, चांगला झेंडा फडकावला की तू. हा, मग झेंडा फडकवायला जायचो आणि आदल्या दिवशी सुट्ट्या करायचो, माहित नाही का तुला? मी नाही गप बसत, जावा तेव्हा तुझं गुडघ्याला बाशिंग बांधाय मोकळी नाही. आवर पटपट पाईप गोळा कर, मला जायचंय घरी, जेवण करायचंय, भूक लागली, उनले लागायला लागले.
बघू ये नको पाईप तोंड गोळा माझं. करून पाईप गोळा करून ये घरी. मी नाही गोळा करत पाईप. तू घरी निघ घरी तू. हा? ए दाने, अरे का डोक्यात जायला लागलाय, जा की घरी. गरीबी जात नसतो मी, असं पोरगी म्हणलं की महाराजासारखा लगेच थांबत पळतोय. असतो. आईला काय करावं, या ऊसाचा तर भरपूर पैसा आलाय. हा, 8 लाखाची 24 लाख कशी होईन आता ते विचार चाललाय, पण काय मला डोकं चालना. हा, काय करावं, एक तरी कोणतरी पार्टनर पाहिजे आपल्याला, त्याशिवाय नाही होऊ शकत, एकट्याला नाहीच होणार. काहीतरी केलं पाहिजे. जॉली शेटला फोन लाव, जॉली शेट आपल्याला कामाला येईल. उचलतो का नाही बाबा? हॅलो, अहो जॉली शेट कुठे? घरी काय करताय? या, तुमच्याकडे जरा काम आहे माझं. ना काय नाही, पैसे बिसे नाही लागत, मीच तुम्हाला पैसे देणार, तुम्हीच या इकडे आता. नाही आपला ऊस गेलाय ना. हा, या लवकर, बसलो इथे घरापाशी. हा, या लगेच या. हॅलो, ठेवलो ना साहेब, आलो मी, आलो. कुठं आहेत? वाड्यावर आलो. आणि नाना साहेबाची काय गेम तर नसणार ना, कारण का ती आहे डेंजर माणूस. ती आपल्याला गोड बोलून घेईल आणि ती कवा मनका मोडील त्याची काय गॅरंटी नाही, कारण का ती डेंजर आहे. जाताच आता नानाकडे मी बघतो नेमकं काय ना. ती म्हणताय पण ती बोलून घेऊन आपल्याला तर नाही गोडा लावणार ती, कारण का तसं आहे बरं का ते डेंजरच. बरं का त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून फोन केला पण. चला आता जाऊन बघू ते नाना साहेबाकडे नेमकं काम काय ते. हे ना आपल्याला तर नेऊन तिकडे नाही कुठं सुपारी विपारी तर आपली नाही दिली कोणाला. त्याचा नाही भरोसा काय बाबा, त्याला जर कोणी क्वार्टर बिटर सांगितले ना ती काही पण करू शकतो कोणाला. हा, त्याची गॅरंटीच नाही. वाड्यावर बोलतो नेमकं कशाला बोलतो का, वाड्यावर घेऊन हाणतोय काय माहिती. चला आता नाना साहेबाची भेटच घेऊ. का हो नाना साहेब, काय हो काम जॉली काढलं? शेट या, बसा. काय काम काढलं नाना बसा साहेब? बसा जॉली शेट बसा. थांबा, पकू द्या, कपडे मिळतील. दुसरे घेऊ आपण, दुसरे म्हणजे आपल्याकडे फुल माल आलाय आता. कसला माल आला? काय तुमची गेम तर नाही ना काय? गेम नाही, माझ्याकडे ऊस गेलाय. किती? 8 लाख रुपये आले. 8 लाख आलेत का? 8 लाखाचे आपल्याला 24 लाख करायचे. 8 लाखाचे 24 लाख. जरा व्यवस्थित बसा की जरा, दाबात. आईला पण ते 8 लाखाचे 24 म्हणल्यावर एकच करावं लागलं बाबा आपल्याला काहीतरी. झेंडूचे आहेत का झाड रानात? झेंडूचे झेंडूचे फुलं असतात, फुलं तसले. झेंडूच काय, झेंडूला काय पैसा येणार आहे? 4 पटीनं पैसे होतील, 2 नाही. 8 चेक 32. काय करायचंय, आहे का काय डोक्यात आयडिया? तुम्हाला नुसतं माझ्या गप्पा नाही ऐकायला बोलवलं, काहीतरी आयडिया द्या म्हणून मग बोलवलंय. आपल्याला जर आता करायचे असले दुप्पट तिप्पट पैसे, हा. तर 2 नंबर धंदा करावा लागेल. काय 2 नंबर? काय दारू विकायची काय? गांजा लावायचा रानातच. हा? हा, गांजा? पैसा तुम्हाला एवढा करायचा आहे ना. आता ऊस किती झाला तुमचा? 8 लाखाचा. बरोबर. 8 2 16. अरे 8 पण 23, 8 चोक 32. गांजा लावल्यावर वावरा सगळंच जाईन. 8 लाखातले 4 लाख पोलिसाला द्या ना, हप्ताच बांधून टाका त्यांना. आपण काय पण लावू पुन्हा 2 नंबर. नक्की 1 वर्षात स्टार. नक्की 4 गाड्या बी 1 लावायचं डोकं. हो, चला. ती चंदन शेटला कळू देऊ नका. ते दोघाला अटक आतमध्ये टाकेल आपल्या, त्याला माहिती होऊ देऊ नका चंदन नाही, शेटला. नाही. ती त्याला सांगायचंच नाही, आपण त्याला बी विकत घेऊ आपण. चला चला. जॉली बी कुठं जाऊन बसलाय काय माहित राव. 2 एकराचा कागद करायचा आहे, त्याला एक सकाळ सकाळ उडकावं लागतं. इथं बसलाय काय की, आम्हा गपचूप जातो तरी बघतो तरी काय चाललंय. हे झाडं आणायची पूर्ण गांजाची. ती लावतो सेटिंग मी, तुम्ही नका त्याचं टेन्शन घेऊ. हा? त्याचं पण नका. त्याला रोप बिप गाडी बिडी मोठी बघायला लागल. त्यांची- आपलं 4 एकर वावर आहे, 4 एकरात लावायचे. त्यांना फोन केला की ती गाडी देतात पाठवून. हा? हा, ती सगळं करतात, काय ना, फक्त तुम्ही पोलिसाचं सांभाळा. पोलिसांचा आता जॉली शेट तुम्हालाच माहिती, पोलिसांचा आपल्याला काय माहिती. चंदनला माहिती झालं ना, चंदन आपली वाटच लावली, त्याला तर माहिती होऊ द्यायचं नाही काय. म्हणून आपण गपचूप इथं बसलोय, हा, त्याच्यासाठीच बसलोय. कारण का ती तसल्यावर लय लक्ष आहे त्याचं. ती आपल्याला वरी चाललेलं नाही. ऐका, हा. तुम्ही काय करा, पोलिसांना मॅनेज करा. हा.
मग आपण जाऊ. थोडे पैसे द्यावे लागतील, मग देता का थोड्या वेळ जाताना मी पोलिसाकडे जाईल. रिक्स आहे पण फिक्स आहे. चला तुम्ही पोलिसांचं बघा, मी तुम्ही गाडीचं बघा. गाडीचं बघा. कुठली आपली गाडी कुठली लागणार? गाडी ती आपल्या रोप किती आणायची मग त्या हिशोबाने ती गाडी पाठवते, फक्त आपल्याला पैसे पोट करायचे भाड्याचं आपण. ठीक आहे चला बघा तुम्ही. हो धंताळे साहेब, काय चाललंय? का हो धंताळे साहेब, काय नियोजन? काय नाही, कुठे चालू शकतो तुम्ही? आलतो तुमच्याकडेच, काम होतं जरा. काय काम होतं? काय काम जरा बोलायचं आपल्याला. चला जरा बसतो सावलीला आपण, चला प्रायव्हेट बोलायचं. चला आठवण काढली आमची. चला मला भेट घ्यावा. धंद्यामध्ये काढले काय? करावंच लागेल ना आता काहीतरी. चालू तुमचं तरी कसं पोट भरायचं. चाललंय आमचं ते जरा नानासाहेबाचं नियोजन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बोलवलं. चला ना सावलीला बसू. कसं घेतं? इथं बसू गाडीवर, या बसा. का खाली बसता? आलं खूप पोट आहे. बसा बसा. नराई दारू काय काम होतं? काम होतं ना जरा तुमच्याकडे. काय काम होतं? ते 2 नंबर धंदा चालू करायचे म्हणतोय. कसं दारू बिरूचा करायचा काय? दारू नाही, मग? दुसराच आहे. कसला? सांगतो ना तुम्हाला, दुसराच आहे धंदा. ते का दारू दारू बिरू काही खायची नाही आपल्याला तसली. आपल्याला वेगळा धंदा चालू करा. तुम्ही सपोर्ट करा ना आम्हाला. करतोय का? काय काम करणार तसं सांगा. गांजा लावायचा. कसला काम? गांजा असतो. हे काय माहिती का? रप साहेब थांबा थोडं, ऐकून तरी घ्या ना. काय? जाली सेट आहे, तुम्हाला पण सांभाळणार, ते पुरवणार. हा हा ठीक आहे. काय बोला काय? आपल्याला लावायचं शेतामध्ये गांजा. हा. तुम्ही करा सपोर्ट. हम्म. तुम्हाला जाली सेट सांभाळणार ना. किती देणार? किती पाहिजे तुम्हाला, तुम्ही सांगा. 50. 50? हम्म. जास्त होते ना राव. मग 30,000. चालेल, तर 10 देतो. फक्त जा. चालेल. कॅश पाहिजे राव. अहो आम्हाला तिकडे पैसे लय मोठे गुंतवायचे. तवर घ्या ना. तुमचं तुम्ही बघून घ्या. चालू मध्ये देतो ना, चालू मध्ये. पुन्हा तुम्हाला भरपूर पैसे येतील, 30 नाही, जास्त देऊ आम्ही तुम्हाला. बरं, तवर चालतंय. तर 10 घ्या. ही अर्धी घ्या मोजून. असते. चंदन शेटला काय बोलू नका ह्या गोष्टीत. हा. ते तुम्हाला पुन्हा काहीतरी सांगतील आमच्याबद्दल. हं. महागाला केसात ठेवा ना. फाटलाय. व्यवस्थित जावा घरी घेऊन ते पैसे. बोलू नका कोणाला ही गोष्ट. आपल्यातले आपल्याला ठेवा. हा दोघात. हं. चला. येऊ का? कोण आहे का नाही इथं? कोणच नाही. आज कोणच नाही गावलं का? ओ दंताळे साहेब, हा काय करताय? काव चंदन शेट. काय काय पण काय लावलं इकडे? नाही इथले पोरं पत्ते बित्ते खेळायला बसतात ना. पत्ते खेळतात? हा ते अहो, चेक तिकडे इथं पत्त्याचं काय बघताय? मग अहो तिकडे वेगळाच घुटकुटना चाललाय, तुम्हाला माहित आहे का नाही? कसला कुठं ना बसा इथं खाली, तुम्हाला सांगतो. काम आहे आम्हाला ड्युटी अहो, लावली. बसा इथं दंताळे साहेब, काय तुम्ही येड्यावणी करता राव? बसा राव. थंड बिंड मागू का काय? नाही नको. हा, काय घ्यायची बीची का? काय चेष्टा करताय? अहो, चेष्टा करता येणार राव, तुम्हाला खरं सांगतो मी. तिकडे काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, तुमचं लक्ष आहे का नाही गावात? काय चाललंय कोणाचं? जरा उन्हात अनाचं थंड घ्या. बरं झालं आणलं ते आणला. द्या जरा आणि न्यारवा जरा. काय गावात चाललंय, तुमचं लक्ष आहे का नाही राव? काय चाललंय? आमच्या एका मित्राला एक जणाने फोडला. कोणचा? हा मग आमच्या जॉली शेटला. हा हा मग सावकाश प्या, दामाने प्या. ले आंबाटे. आंबाटच असते. आता एक काम करा, ऐका. यांनी कुठाने केलं तुम्हाला माहिती आहे का? कसला? गांजाचे शिते लावायचे म्हणतात ते. नाही नाही हा, काय नाही. अहो, तुम्हाला गावातली खबर नाही म्हणल्यावर कसं काय हो? खरं सांगा.
खरं माहित नाही. अहो, नाही दिले तुम्हाला काहीतरी असं थोडे तुम्हाला ते जॉली शेट दिल्याशिवाय राहणारच नाही. त्यांनी 10 दिलेत. तुम्ही किती देताय? मी किती देतोय हम्म. ऐकून घ्या. माझ्या मित्राला तर तोडलंय त्यांनी. हा. हा तो बिचारा आता तिथं त्यांच्याकडून साईडने जाणार आहे. माझ्या मित्राला थोडासाच मारा, एवढाच मारा. कोण? आपल्या जॉली शेट जॉली. हा. एवढाच मारा. हा आणि ती नाना आणि त्याची ती बायको आणि ती मेवना हम्म. ती काळ उंदरा म्हणे तोंडाचं हा, हा. त्याला तर असा मारा का नाही लय मारा निबार मारा त्याला. हा चालतंय. बघा तुम्ही किती देणार? तुम्हाला काय तुम्ही बघा तुम्ही आता हे 30. हम्म. आता आम्हाला करू नका मिस. त्यांची टाईट आहे फीस. त्यांची टाय टाय फिशच करून टाका तुम्ही आता काय डन. यायला. बाकीचे मा- किती देणार? अहो, तुम्ही नुसतं आवाज करा मला हा. ही तर आता ह्यात तर भागवा तुम्ही. हम्म. अजून तुम्हाला 30 देतो, अजून डबल देतो तुम्हाला. तर यांना सोडायचं नाही. हे गांजा शेती करतात ना यांची बराबरच वाट लावा तुम्ही आता. काय चालतंय. चालतंय. फक्त माझ्या मित्राला मारू नका जास्त. 2च दांडके द्या त्याला. 2 देत. 2च द्या बस. ओके हा. चला निघा. हा. निघा काय? चालला. इथे मला ड्युटी लावली. तुम्ही निघा. बर बर मला बर. निघा म्हणते. जातो. यांचं बराबरच कार्यक्रम आहे यांचा. आता थांबा जरा. चंदन शेटणी तर पैसे जास्त दिलेत आपल्याला. जास्तच काम करायला लागणार आहे. नानाला कधी चहा पाजत नाही. पण नानाला डेंजर आहे. लय भीती वाटते राव. त्याची बायको तर बाबा काय खरं. बघितल्यात मला असं भीतीच वाटते. जाऊ दे तर पैसे दिलेत काय करता येईल काय करायचं. सरसकट सगळी उचलायची. कसं आहे भारती काय ऐकणार नाही गांजा लावायचं म्हणलं. म्हणून तिला खुश करण्यासाठी मी तिला गंठन केलंय आणि मेवण्याला केलंय गोप. हो बघ. ऐकतील का पण ते? हो बघ ऐकणार नाही यार. 6 तोळ्याचं गोप आहे आणि 10 तोळ्याचं गंठन आहे. ते देऊन येऊ आपण वावरात असेल तर आम्हाला. आणि लगेच आता गाडी पण येईन. लगेच आपण लावून बी टाकू. ऐकाय पाहिजे पण त्यांना आपलं. ऐकणार ना का नाही ऐकणार. एवढं द्यायचं आहे ना आपल्याला. चला बरं. आता ऊसाच्या पैशाचं सगळ्याचं केलंय. केलंय पण त्यांना मग ऐकलं 1 रुपया पाहिजे. ठेवला नाही जवळ. 8 लाख रुपये घालवले त्याला. चला बरं चला मग? जाऊ आपण. कुठं राहणार आहेत ना? हा चला. चला. बाई काय ऊन लागते मरणाचं. काय करतेस ग? आता ह्या नमुन्याला का घेऊन आले इथं? आपल्या आता आजपासून पार्टनर आहेत. कसलं पार्टनर आहे? काय कमी पडलं यांना पार्टनर करायला? ऐक तू जरा बस. जॉली शेट बसा. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं होतं ना की मला त्या बोलत्याला फाडा. नाही सांग बरं मी काय आणलं असेल तुला. काय आणलं असन? रताळ्याशिवाय काय जमतंय तुम्हाला आणायचं? टँग, टँग. त्यांना काय किती जरी आणलं ना तरी त्या गुलणाऱ्या नाहीत. हो हा. तुम्ही नका. टँग, टँग. अगो भया असले बाबा. असणार तुला काय म्हणलं मी. काय आणले बाई माय नवऱ्यानी. मला वाटलं नसत्याला नाही तर हसायचे पण तुझ्या असलं. भावासाठी गोप. अयो माझ्या धान्याला माझ्या भावाला तुम्ही गोप आणलाय. अवले माझा धान्या खुश होईल. आता बोलवते तुला त्याला. नाही आणलं पण मी काय. काय? नाही आणलं तुला. का? मग तुला कशाला. धानाचं आमचं लय अहो काम मग त्या करतो. धान्याला काय गरज होती? 2 तोळ्याचा गोप आणायची. मला आणायचं ना 1.5 तोळा त्याला अर्धा तोळा. 2 नाही 6 तोळ्याचा गोप आहे. अगो भया. किती काम करतो तू माझा मेवना वावरात. बोलव त्याला. नको मी मोडणार आणि मला मोडू गंठ नको. तुला पण आणलंय मी. तुझी आयो. चेष्टा करतो. हो बघ. किती चांगले तर तुम्ही. ते नसतं दिलं तर आपल्याला लावून दिलं असतं शेतात काय. बाई 10 तोळ्याचा आहे. होय. कसा तोळा येऊ चालू आता? 60,000. बाया लक्ष्मी हारच आणलाय मला. घालू का? घाल. मी घाल. का डबल लग्न करता का आता? किती बी माया लाव रे. वहिनी नाही तर ऐकणार तुझी. फक्त सांगायचं मी कशी दिसते. आता कशी दिसती माझी राणी. कशी दिसते? छान दिसती. काहीतरी कमी बरं, दिसते. धान्याला बोलव. धान्या इकडे. जरा बोलायचं होतं तर काय त्याला लगेच बोलायचे. त्याला देऊन टाक म्हणजे त्याचं तो अजून काम करण जरा जास्त फास्ट. ए धन्या इकडे अरे. ते चांगलं वाटायला ना नानासाहेब. मस्त वाटतोय ना. काय साखळी करा अरे बारकी इकडे ती मोडून टाका. अरे धन्य तुला काय आणलंय बघ. जरा नीट बस. संडासला बसल्याने नको बसू. अरे फुलं मोडशील.
काय बघू अरे गोप आणलाय तुला धान्या गोप आणलाय तुला. धान्या. हे गॉगल टाक, कसला काय पुन्हा बी आणतो का गॉगल तू? अरे धन्यात काय घाल बोलत लवकर. आता, मला दाजी बघत नाही, दाजी मला लक्ष देत नाही. अरे दाजीचं किती प्रेम आहे, 7 वाळ्याचा गोप केलाय तुला. कसं दिसतो आता आमचं धानाचं? अरे आता मी काय पण कशी जीवन दिसते असेल? रे धान्या. हा? ए धान्या इकडे बघ मी कशी दिसते. हा राव छान केलाय का? छान ना ठेवलं बहीण घेऊन भावा. नमुना कसं आलाय तो? हो दाजी थँक्यू. हे कशाला घेऊन आला होता तिकडं? आजपासून आपले पार्टनर आहेत ते. होय. आपल्या ऊस गेलेला आहे का तो? हा. 8 लाख रुपये आले. त्याचं गोपन तुला ते आणलंय तुझ्या ताईला. आलं का लक्षात? आणि वावराला हे नंतर आपल्याला पैसे देणार आहे. ते गोपन ते आणलंय खरं, पण त्याला संकट काय घेऊन यायचंय? तू जरा शांत बस. हे गोप अजून तुला आहे ना 5 तोळे करणार आहे मी अजून. हे तर झालं हो खरं गोपच. हा. तुला काय झालं अचानक? धन्या वा, मला खुश काय आहे. केले. तू खुश झाली आणि हे असला नमुना घेऊन आलाय दाजी इथं गोपन संकट. तुला काय करायचंय? हा? आपलं आपलं बघ. दाजी खायला घेऊन आले त्यांना. आई हा. आपल्याला वावरात आता ऊस गेलाय. वावरात आपल्याला सगळीकडे गांजा घालायचा. गांजा? हा. गांजा? अहो हा. हळू तरी बोला, हळू तरी बोला. गांजा गांजा काय कोण लावलं? गावी काय त्याला कोणच नाही. हो भिंतीला बोळ असते. अहो, हे असलं माणूस तुम्ही सगळं घेऊन आला आणि परत गांजाचा विषय काढायला लागलो. नाहीतर पटाय पाहिजे का नाही पटाय पाहिजे? आता हे आहे ना गळ्यात ही हा. तुमच्या ती हा त्याच्यावर डबल खायची का डबल? डबल. डबल मिळणार. हा डबल. हे खाली बस. नाही, 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 थांबा थांबा. अरे तू नको धन्या. पैशाला लालचू, नको पैशाला लालचू. पैसे पैसे म्हणून जाताना वर तोंड करून एखाद्या दिवशी काही होत नाही, सगळे मॅनेज केले. सगळं हो. सगळे सगळ्याला पोलिसांचं साहेबाला पैसे manage दिले का केले. आपण? याला आधीच अंधारात दिसायचा फिसायचा नाही पोलिसांना, पण तुम्हाला नेत्यान धरून काय नाही आधी मॅनेज करून सगळ्यांनी आलोय. setting लावली. सगळं सेटिंग लावलेली. काय सेटिंग लावली तुम्ही? आता गाडी आपलं घ्या लावून चला. तुम्हाला म्हणलं होते मी मी आम्हाला तर नाही नाही बोलायचं बाबा आता. झंझटीत पाडणार. मी अजून तर नाही याचा झंझटीत त्रास. ए धान्या तुला गोप पाहिजे का नाही अजून? गोप तर मी एकदा काळात घातलेला काढणार नाही, पण झंझटीत नाही अजून पाडणार. पाहिजे ना तुला? अजून धन्या दोन गोप तू कर. विचार कर. धन्या इकडे तुझ्या कानाचं काय? धन्या ऐक, आपल्याला सोनं पाहिजे का? तर 4 लोकांच्यात हिंडायचं म्हणलं तर आपली इज्जत वाढली पाहिजे, म्हणून आपण पण रस्त्याने चालताना असंच चालायचं. बोला म्हणायचं बोला. पण आणि आई, त्यावेळेस तुला लग्न करायचंय, तुझ्या गळ्यात आणखीन 4 तोळं दिसलं ना, पोरीची लाईन लागन लाईन. तुला गरज पण नाही मला म्हणायची मला बायको बघन मला बायको बघ. मला काय म्हणायचंय, हे जे सोनं आपल्या गळ्यात आहे आता, पण पोलिस उद्या आल्यावर अरे काय जन्म- करायचंय तुला ही बघतील दोघं. हा? ना ए! बाकीच्यांचा नाही प्रश्न. तू ज्वालीला कमी सगळ्यांना समजू जावं नको. तू सगळ्याला ऐकून घे, तू ज्वारी शेटला काही साधा साधा बाकी माणूस लोकं नाही त्यांचं त्यो. पोलिसाचं ह्याचं त्याचं फक्त तुला सांगितलं काम पंतप्रधान करायचं. ते ना ज्वाली शेट ना 800 पैसे फेकतो हा. 800. आता हो, 10 तुला दिवसाला माहिती का? 50 टाकेल मी तुझ्यासाठी, फक्त तू आमचं ऐक ना जरा, तुझं लग्न ऐक घेऊन जाईल. धन्या हाला हा म्हण, तुला काय करायचं? गाडी ना चला. आपली. चला, फोन लाव, गाडी कुठं आली चला. बघा. कुठं काय लावायचंय? आम्ही फक्त धान्याला फक्त देखरेख करायला, कुणी कुठून गाडी फिरती बघायची. चला आणि- कामाला लागा. गपचूप त्याला म्हणावं एक साईडला खाली कर आणि निघून जा तू. आणि जरी काय साहेब लोकांनी आणि काही त्याचं भाडं असेल पेमेंट ते ऑनलाईन ऑनलाईन धान्या तुला वाढीव पिक्चर करायची सवय बघ. विचार नाही मला वाढीव करायचं. साहेबांनी जरी काय विचारलं माझं नाव सांग. बिंदास या माणसाचं नाव सांगून द्यायचं. तुला ज्वाली बस शेट बस नाव बस सांग, तेवढंच ज्वाली तेवढंच बिनधास्त या तेवढंच. माणसाचं नाव तू सांगून ए बघ माणूस नाही ज्वाली शेट काय असतं माहिती का? करणारा वेगळा हम्म. आणि नाव पुढारायचं असं करायचं. चालतंय ज्वाली शेटचं नाव सांग ना. चालतंय मग चला हे बिझनेस आपण सुरू करू. चला. चला उठा. सगळं काम करायचं. सुरुवातच करू हम्म. आजपासून. चला. जाऊ का? हा या. ए धान्या वावरात पाणी द्यायला चालला काय? चैन दे इकडे ती. ना चेन नसतो नाही. काढू. अरे गोप राहू दे. गोप चेन आत गोप नाही पडन घेतली खाली. का? नाही नाही राहू दे. राहू दे चेन. आतमध्ये घाल आतमध्ये घाल. जाऊ का आम्ही? असेल बाहेर घालती बर म्हणतो बर आम्ही. चालतंय. धान्या यांना जाऊ दे, तू इकडे या. इथं बस. हे नको असल्या भानगडीत पडू. हा धान्या हे बघ, काय? तू एवढं वावरात कष्ट करतो, सकाळचा उठतो, वावरात पाणी धरतं. हा. मला काय तुझं दुःख बघू नाही वाटत, तुला सांगते. आणि हे बघ, दाजी जे करतील ते चांगलं करतील. आणि तुला कोण 7 तोळ्याचा गोप कष्ट करील? करणाऱ्याला वर्ण देव बघतो. अरे काय चवर देऊन आणि हे बघतो काय गांजाचा वास आहे बघतो. का? गांजाचा वास चौकीपर्यंत जातो. आपण आहे ना तार कंपाऊंड करू, मग वाद जाणार नाही कस गांजाचा. काय? अरे वास कुठून बी जातो. आणि हे खरजुल्या संगत हिंडून दाजीच्या डोक्यात भुसा झालेला आहे. अरे तू काय पण नको बोलू बर का दाणे आणला. ए तसं नाही, काय गोड्या काय पण चालवल्या नाही. आणि टाक टाक ते करतोय. गोगल आणि माझा चल इकडं. दर हा बघू नको नजर लागन गोगलला. बघू नको. अरे धन्या, आणि त्याची एक खिडकी कुठे गेली? अरे एक खिडकी हवा यायला ठेवली आणि एक खिडकी बघायला ठेवली. देवा, काय झालं देवा कुणाच्या मला? जन्माला आणि कुणाच्या पाठीवरती असला भाऊ येऊ नाही. दर ये बूट घाल.
अरे बूट तर लय भारी आणलाय ना. अरे काय तुझं लग्न करायच्या आधी तू बुटाडन बिटाड घालायला लागलाय. अरे मग पोरींच्याला नको वाटायला बे. मग थोबड तोंडाच्या ते गॉगल लावलाय असला तुला कोण पुरगी द्यायला लागले रे. अरे हे गोगलला का मी असं हिंडता फिरता उन्हा बिनात घालतो रे. ही हवा बिवा मस्त चेहऱ्याला तू लागावं आता म्हणून. वावरात पाणी धरायला जाणार आहे, देते गोप इकडे नाही गोप भेटत नसतो. कारण का कसं आहे दाजीची नियत खराब झाली परत. हे गोप परत दारूच्या अड्ड्यावर जायला बसलाय आणि त्या खरजुल्याचं काय खरं नाही. त्यांच्या दोघांची काय नाही होत तुझा नाही ग बस. तू उगाच काहीतरी मनात आणतोय मला पण मनात आणून देतोय. अरे गांजा म्हणजे काय तुला काय सोपं वाटलं का? असा नुसता पैसा मी कशाला आरशात पाहू ग. आरसा तरी राहीन का बघायला? अरे कशाला असलं सोनं जर मिळालं तर मला आरशाची तरी काय गरज आहे. ते कसं असतं माहिती का? जास्त पैसा 4 दिवसासाठी असतो. ए ताई इकडे बघ. 4 दिवसासाठी असतो पैसा. पैशाच्या मागे कदा हे दाजी पैशाच्या मागे पळणारा माणूस आहे. अरे धन्या तू थरा थांब. तुझा पट्टा चालू झाला तुझं थोबड कसं काय रे बंद होत नाही? माझे कसं असते आपण नेट हे काढ की बाबा. तिथं काय काय ना मला एक डोळा इकडे आणि एक डोळा तिकडे करायला लागलाय. बाबा पैसा आला म्हणून लका खरंच तेवर बदलले बरं का? मा चांगला गॉगल फेकून दिला. एक काम कर ना मग. काय गॉगल तू बोलू नको. ह्याच्यापेक्षा भारी गॉगल तुला. चल 10,000 रुपयाचा गॉगल. देऊ का? 20,000 देते. बोलू नको तोंड बंद ठेव. ओके चल उठ पाणी धर वावराला. इस बात आपने को सुननी थी. चल 7 तोडे घेतलेत. पाणी धर वावराला आणि गवत बिवत पण आता वावराला पाणी नाही घेणार. आता मी काम बिम डायरेक्ट करत हॉटेल नाही. काढतो बघ. अरे मी काम बिम करत नाही. बाया लावते कामाला. सकुबाई 5 बाया लावा कामाला. ए बाई, पुढं 300 रुपये का हजेरी? अहो 500 देते. लावा 6 बाया इकडे. आता काम कोण करते? सोनं घालून फक्त फिरायचं पाटलीन बाईवानी. साहेब अशी जर मारा म्हणता का नाही लय त्याला, आणणार त्याला. माझ्या मित्राला जास्त नाही मारायचा. बरं त्याला कोण? जॉली. हा ज्वारीला लय मारायचा नाही. त्याने ते पैसे दिलेत मला. मी किती दिलेत तुम्हाला? हा दिले 7.5 दिले. मग विचार करा तुम्ही साहेब. आणि त्या काळ्या माकडाला जर एवढा मारा ना, ते काळा माकड कोण? कोण? त्याचा मेवना. त्याला बी लय मारा. हा आणि नाना साहेबाला तर उलटा टांगा. बरं. चला माझ्या मित्राला फिरवलाय त्याने. तिथे झाड आहे का उलट रांगा? हा? तिकडे झाड आहे का उलट अहो, रांगा? झाड नाही ट्रॅक्टरला बांधा त्याला आणि फरफटत न्या. चला. चला, लय हात. हो हो साहेब हो हा. ती बाई तिघं हाणतो. डुकरं एक काम हाणतो. ऐका की, एक काम करा तुम्ही जावा. तुमच्या जावं नाही, संशय आहे. माझ्या मित्राला वाचवा. जेवढा त्यो पांढरा ज्वाली हा. त्याला तर लय हाणतो. म्हणजे मला अजून देतो बर का 30. हा, बरोबर 30. हा, ओके, 30. मग 1 लाख म्हणजे आपलं काम. तुम्ही जावा इथं ते बघतील इकडे तुमच्यावर संशय घालतील. अहो, तुम्ही माझ्या जावा मित्राला बघतो. तेवढा हा. वाचला त्यातनं तुम्ही काढा काढा. बरं का काढा. ए ज्वाली, ऐका तिकडे आहे ना कुणाला गांजा आहे ना ह्याच्या खाली लावून टाका. ए ज्वाली, ए झेंडूच्या खाली. ए अरे ऐका येतं का नाही तुम्हाला? इथं लावून टाका. ए ए गप ना दादा. ए किती वेळा आवाज येतोय मी? साहेब साहेब नाही, किती वेळा आवाज येतोय? आम्ही आहे का नाही? काम करीत हा? काय काम करत होता? काम इथं गांजा लावायचं चालू आहे ना. एक जरी पळून गेलं ना, एक जरी लय आणीन. पळून नाही कोण इकडे रे, इकडे चल. ए ना इकडे हो, इथं साहेब. थांबायचं. ए ए इथं थांब का? इथं थांब. हातात हात तरी द्या. अरे, हा, इथं थांब काय तू. झालंय? सांगा थांब इथं. ना. थांब इथं. हो साहेब नाना कुठे? माझ्या नाना भावाला साहेब नका पुढे. मारू. हो नाना साहेब कुठे? हो साहेब माझ्या भावाला नका मारू. नाना साहेब कुठे? यांना मारा माझ्या भावाला मारू नका. तुम्ही या. हो साहेब हा. काय झाले काय? काय झालं म्हणजे? काय हा? करताय? काय नाही आम्ही झाडं लावतो झेंडूची. हात पुढं करा चला. हात पुढं करा कशासाठी करा? हो दम घ्या जरा चला. कसलं इकडे थांबा. ए अरे बोलण्याकडे लक्ष आहे का नाही? हो साहेब हो साहेब हो साहेब आम्हाला नका मारू. हो साहेब हो साहेब आम्हाला मारू नका. हो साहेब हो साहेब माझ्या भावाला मारू नका. हो साहेब पाया पडते साहेब माझ्या भावाला मारू नका. माझ्या भावाला मारू नका. हो हो काय असेल ते सोनं देतो. धन्यवाद धन्यवाद. इकडे 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 इकडे. ए अरे इकडे ये ना. काय सांगतो?